सकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी पौष्टिक करायचं आहे आणि नेहमीचेच पराठे खाऊन कंटाळा आला असेल तर आज आपण वेगवेगळी पीठं वापरून मस्त असा पराठा तयार करणार आहोत आणि या पराठ्याची चव वाढवण्यासाठी चटकदार चटपटीत अशी चटणी करणार आहोत आणि तीही सध्याच्या सीझन मधली आंब्याची चटणी म्हणजेच कैरीची चटणी आपण करणार आहोत। तर सगळ्यात आधी पराठे कसे करायचे ते बघूया। त्यासाठी मी इथे गाजर आणि कोबी किसून घेतलेला आहे। तुम्ही बारीक किसून घेऊ शकता किंवा मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता। त्यानंतर यामध्ये 4 प्रकारची मी इथे पीठं घेतलेली आहे। नाचण्याचं पीठ, गहूचं पीठ, त्यानंतर ज्वारी आणि बेसन पीठ इथे घेतलेलं आहे। जर थंडीच्या दिवसांमध्ये करत असाल तर तुम्ही इथे बाजरीचं पीठ पण घेऊ शकता। त्यानंतर नेहमीचे आपले घरचे जे मसाले आहेत, तिखट, मीठ, हळद, थोडा ओवा घालायचा, तीळ घालायची, कोथिंबीर घालायची आणि मस्त हे घट्ट असं पीठ मळून घ्यायचं। त्यानंतर लाटायचं आणि आता मी याला थोडासा एकसारखा शेप यावा म्हणून मी असं कट करून घेते आणि मस्त तेलावर तुपावरती भाजून घ्यायचं। इथे एक महत्वाची टिप, यामध्ये पाणी जास्त घालायचं नाही कारण कोबीचं पाणी रिलीज होतं आणि त्या पाण्यामध्येच हे पीठ भिजलं जातं, पण थोडंसं पाण्याची गरज असेल तर तुम्ही घालू शकता आणि घट्ट पीठ मळायचं आहे। चला, पराठे तर याच पद्धतीने मी सगळे करून घेतले आणि आता चटणी तयार करायला घेऊ। त्यासाठी अर्धी कैरी मी इथे घेणार आहे आणि त्याचे असे मोठे मोठे तुकडे करून घेतले। एक टोमॅटो घेतलेला आहे, हा गावठी टोमॅटो आहे। तुम्ही तुमच्याकडे जो मोठा टोमॅटो मिळत असेल, लाल वगैरे घेतला तरी चालेल। त्याला मधून कट केलं, कैरी पण मोठी मोठी कट केली आणि याला आता तव्यावरती भाजून घ्यायचं आहे। सोबतच यामध्ये लसूण, कोथिंबीर आणि काश्मीरी लाल मिरची एक घेतलेली आहे। एक तिखटवाली मिरची पण घेतली आहे, तिखट मिरची नाही घेतली तरी चालेल। एक काश्मीरी लाल मिरची घ्या आणि याला छान भाजून घ्या। कैरी सॉफ्ट होतपर्यंत आणि टोमॅटो सॉफ्ट होतपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। एकदा का हे सॉफ्ट झाले, छान शिजले गेले, झाकून शिजवायचं आणि थंड करून टोमॅटोचं साल काढून घ्यायचं आणि आता हे मिक्सरमध्ये बारीक करायचं। मिक्सरमध्ये बारीक करताना यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे, गूळ घालायचं आणि छान फिरवून घ्यायचं। गुळाच्या ऐवजी तुम्ही इथे साखर पण घालू शकता। आता या चटणीला खमंगपणा येण्यासाठी अगदी थोडंसं तेल घेतलं, त्यामध्ये जिरे मोहरी घातली, छान तडतडली की कढीपत्ता घालायचा, थोडी हिंग घालायची आणि ही जी चटणी आपण वाटून घेतली आहे ती यामध्ये घालायची। छान एक उकळी येऊ द्यायची आणि आपली ही मस्त चटपटीत कैरीची चटणी तयार आहे। या पराठ्यांसोबत अप्रतिम लागते किंवा नेहमीच तुम्ही साधं वरण भात भाजी पोळी जरी केली आणि त्यासोबत ही चटणी खाल्ली तरी अप्रतिम लागते। तर एकदा ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा। बाय।